काढलं चित्र. पहिल्यांदा निळा राक्षस बघतोय. तू बेटा एक काम करशील का? चला ते लाईट बिल भरशील. अनन्या लाईट बिलाची. मग कसा झालाय सिंगिंगचा क्लास? छान चालू आहे बाबा. आज यमराज शिकवलंय मॅडम. अरे वा मस्त. थँक्यू. कराची तरी का 10वीचे पेपर कसे गेले? हा घेणारच का? घेणारच आहे. आई मला पण दे का थोडासा. काय विचारत तुम्ही? 10वीचे पेपर कसे गेले? दिलेत मी. बघू आता येत्या 3-4 दिवसात रिझल्ट लागेलच. चांगलं. आणि तो कदम साहेबांचा मुलगा काय नाव त्याचं? सिद्धार्थ. हां सीत. त्याचे कसे गेले 10वीचे पेपर? माहीत नाही मला. तुम्हाला भेटलंच नाही सध्या. मित्र ना तुम्ही. भेटलाच नाही पण. बरं एक काम कर. लाईट बिल कर. अनन्या बस झालं. चला अभ्यास. बाहेर खेळायला जा. मजा कर. खेळायला जा बाहेर. आणि लगेच ये. नक्की. ठीक आहे छान. क्विक सर्व्हिस आणतो तुम्ही. वा धन्यवाद. हॅलो ऋतू, सीड बोलतोय. हा बोल ना सीट, काय म्हणतो? अरे तुला माहिती आहे ना, येत्या 3 दिवसात स्टेट बोर्डने 10वीची रिझल्टची घोषणा केली आहे ते. अरे आत्ताच न्यूजपेपरमध्ये वाचली मी ते. तुला काय वाटतं तुझ्या रिझल्टबद्दल? काय लागेल रिझल्ट? किती मिळतील तुला? अरे काय माहिती, बघावं लागेल. चल सीट, मला जरा बाहेर जायचं आहे. मी ठेवतो फोन. चल बाय. ओके ओके बाय. काय रे सिद्धार्थ, कुणाचा फोन होता? कुणाशी बोलत होतास? अरे मी तर ऋतुराजचा फोन आला, त्याशी बोलत होतो रिझल्ट हो बद्दल. का? काय म्हणाला तो? किती मिळतील बोलला? सध्या तरी काय नाही बोलला, बघू आता रिझल्ट आल्यावरती. पण मला तरी वाटते तुला यावेळेस जास्त मार्क मिळतील. नाहीतर तो 9 पर्यंत समोर राहायचा तुझा आणि तुझ्या खालच्या स्तरावर दाखवायचा. आई रे मम्मी, तुला चांगला मित्र आहे. जाऊ दे, तुला चांगले मार्क्स मिळाला, आपण मिठाई घेऊन जाऊया त्याच्याकडे. चल मी जरा बाहेर जाऊन येतो. चल. 10वीला सीडला 85% येतात, तर ऋतुराजला 65%. गार्गी, गार्गी, सीट. गार्गी, सीट. अगं गार्गी, सीट कुठे गेला? बाहेर जाऊन येतो म्हणाला. बरं जाऊ दे. त्याचा रिझल्ट आहे ना 2 दिवसात? हो, नाही तर काय. सिद्धने त्या जाधवांच्या ऋतूला कॉल केला होता. मग काय म्हणाला तो? काय नाही, बस सिद्धने ऋतूला कॉल केला होता रिझल्ट बद्दल. हां. तोही काय बोललेला नाही. मला काय वाटतं माहितीये का, आपल्या सीडला आहे ना ऋतूपेक्षा जास्त मार्क्स मिळतील. मी पण त्याला हेच बोलले आणि रिझल्टच्या दिवशी मिठाई घेऊन जाऊयात बोलले. चालेल चालेल, नाहीतरी त्याला पेढे खूप आवडतात. चालेल. झालं की नाही आवरून? अहो, चला तर आपण बघूया जाधवांच्या घरी काय सिच्युएशन आहे. अगं मी तर केव्हाचाच रेडी आहे, तुझंच आवरायचं बाकी आहे.
बरं पण काय असेल गेला कुठे? तो तर ऋतुराजच्याच घरी आहे. पण आपण पण करूया. हो चला. जाताना तेवढा मिठाईचा पाऊस घेऊन. अरे हो, मिठाई घ्यायची नाही का? बरी आठवण केली. जाताना आपण काका वेगळे जाऊन तिथून पेढे घेऊ. सीडला आवडतात ना? हो. ऋतुराजच्या वाईट रिझल्टमुळे ऋतुराजचे वडील फार दुखावले जातात व ते ऋतुराजला अभ्यासाकडे लक्ष द्यायला सांगतात. कुठे गेला होता? सिंगिंग क्लासला. बस. आता उद्यापासून सिंगिंगला जायचं नाही. उद्यापासून सिंगिंग क्लास बंद. 10वीला किती मार्क पडले लक्षात आहे ना? काल ते सीटचे वडील उगाच आले नव्हते, मुद्दाम आले होते, मुद्दाम पेढे घेऊन आपल्याकडे. आणि तो सीट तर आधीच येऊन बसला होता. नाही बाबा, तो माझ्यासोबतच आला होता. आम्ही दोघं रिझल्ट घेऊन सोबतच आलो होतो. ते काय मला माहिती नाही. काल सगळ्यात जास्त खंत वाटली मला. लाज वाटली तू पोरगास त्याची. आत्मा दुखावल्या गेला माझा. आता उद्यापासून ते सिंगिंग बिगिंग सगळं बंद. कळलं? बाबा, या सिंगिंग क्लासचा माझ्या रिझल्टचा ती मात्रही संबंध नाहीये. तुम्ही तर अपोज करत नव्हते मला. आधी अपोज जात नव्हतो, आता जातोय. तू मला शिकवण्याचा प्रयत्न करू नको. कळलं? तुला माहिती नाही समाजात माझं काय स्टेटस येते, आणि माझं स्टेटस खराब करण्याचा प्रयत्न करू नको. मग मी काय करू बाबा, तुम्हीच तरी सांगा. आता तू 11th सायन्सला ऍडमिशन घ्यायचं, आणि फायनल सिंगिंग क्लास बिगिंग क्लास सगळं बंद. चल आज जा. अनन्या, बाळा जरा पाणी आण गं. काय? आज जाऊन अभ्यास कर. आधीच तुझ्या दादाने डोकं फिरवलंय माझं. हं? जा अभ्यास कर. ऋतुराज परत आपल्या आईकडे सिंगिंग क्लासेस चालू करण्याबाबत विचारणे करतो. आई, जरा इकडे ना. काय रे? आई, मला ते क्लासेस कंटिन्यू करायचे आहेत सिंगिंगचे. काल मॅडम विचारत होते आमच्या. पण बाबांना जर माहिती झाले तर? चल जाऊ दे रे, मी देते तुला पैसे. फक्त तुझे स्टडी पण चालू ठेव ना. हो नक्की, माझी मन तरी लागेल अभ्यासात. हा ठीक आहे. अरे कुठे निघालायस? अभ्यासाला चाललोय बाबा, सीटकडे. अच्छा, अनन्या कुठे? डान्स क्लासला गेली वाटतं. मग एक काम कर ना, येताना तिला घेऊन ये. बाबा, मला उशीर होणार आहे संध्याकाळी. मी नाही घेऊन येऊ शकत तिला. माझ्या या घरात सगळीच अरे ऋतू, तू कसं काय आलास? सिंगिंग क्लास होते. परमिशन घेतली ना घरून? हो, बाबांनी दिली आहे मला. अरे पण ऐकलंय मी असं की तू माझ्यासारखंच इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार आहे म्हणून. तुला कोणी सांगितलं? तुझ्या बाबांचा फोन आला माझ्या बाबांना. सो ते म्हणले की माझ्यासारख्या इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स एक्झामला क्लासला हे लावणार आहे. माझ्या बाबांनी तसं काही नाही सांगितलं मला. बरं ते जाऊ दे. किती वाजता फोन आला तुला? थांब मी आईला विचार. अगं मम्मी, ते ऋतूच्या बाबांचा फोन किती वाजता आलता ग? बघ, आई सुद्धा म्हणते सकाळी फोन आलता. काय सांगायचं? अरे काय बडबडतो एकटा? अरे इथे भेटून ना.
मला बाबा इंजिनिअरिंगला घालणार. आई, बाबांनी सकाळी फोन केला तर सीटच्या बाबांना काय बोलले ते? काय माहिती, मी सकाळी घरी नव्हते. अनन्याला सोडायला गेले होते ना स्कूलमध्ये. पण मी सीटकून असं ऐकले की बाबा मला इंजिनिअरिंग एंट्रन्सचे क्लास लावून देणार आहे ते. हो, बाबा तुला लावून देणार आहेत क्लास. आज तिकडेच एन्क्वायरी करायला गेले आहेत ते. मग माझे सिंगिंग क्लासचं काय, मी करायला नको का ते? मग तू ते क्लासेस पण कर ना. आधी तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, नाहीतर बाबा परत चिडतील. हो करते, बाबा पण येतील इतक्यात. ते आल्यावर सोडून देतील तुला. मी सोडू का? नको, मी सोडतो ते. आणि तू आता घरीच अभ्यास कर. मी तुला इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामच्या क्लासेसला पाठवतो. पण बाबा, तुम्ही याबद्दल मला काही विचारलं पण नाही. मग एकदम कसा निर्णय घेतला तुम्ही? घेतला मी निर्णय कारण सीदच्या बाबांशी माझं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की सीदला इंजिनिअरिंगला टाकणार आहे. ते इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामचे क्लासेस शोधत होते. मग मी पण जरा इन्क्वायरी केली. पण बाबा, तुम्ही विचारलं पण नाही एकदा तरी, सांगितलं पण नाही. तुला कशाला सांगायला पाहिजे? हे बघ, सीट पेक्षा कमी मार्क पडले तुला माहितीये ना. आणि आपल्याला त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करायची आहे. सीट पेक्षा जास्त मार्क पडले पाहिजे. आणि सीट ज्या क्लासला जाणार आहे ना त्याच्यापेक्षा चांगल्या क्लासला मी तुला पाठवेन. कळलं? हो. आणि सीटचे वडील त्याला ज्या क्लासमध्ये टाकणार आहेत त्याच्यापेक्षा चांगल्या क्लासमध्ये मी तुला टाकणार. त्यामुळे आता मला कुठलीही गोष्ट ऐकायची नाहीये. तू घरीच अभ्यास करायचा इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामचा. कळलं? मी इन्क्वायरी केली आहे आणि आपल्याला तिकडे जायचं. चल चल. ऋतुराज आपल्या बाबांना न सांगता सिंगिंग क्लासला जातच असतो. म्हणून त्याचे बाबा त्याच्यावर खूप रागावतात. ऋतुराज, ऋतुराज बाहेर ये. बोला बाबा. तू परत सिंगिंग क्लासला गेला होतास. माझी परमिशन न घेता तू सिंगिंग क्लासला गेलाच कसा? आणि त्यात वरून तुझ्या आईने तुला पैसे दिले. नाही, तुझी चूक नाहीच आहे. तुझ्या आईची चूक आहे. तिला विचारतोच काय ते. बाबा, आईची काही चूक नाही याच्यात. मीच मागितले होते तिच्याकडे पैसे. माझं काम होतं. नाही, ते महत्वाचं नाहीये. मला एक सांग, मला न विचारता तू त्या सिंगिंग क्लासला गेलाच कसा? बाबा, मी फक्त इन्क्वायरीला गेलो होतो. आणि जर आमच्या मॅडम म्हणाले की मी जर थोडेफार एफर्ट्स दाखवले तर मला खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे. हो, पण हेच एफर्ट्स आहेत ना 12वी नंतर इंजिनिअरिंग मध्ये दाखवा. इंजिनिअरिंग मध्ये जरा डोकं घाल आणि परत सिंगिंग क्लासला जायचं नाही. 12वीला ऋतूला 50% तर सीडला 65% येतात. अजून ऋतू रिझल्ट घेऊन घरी आलेलाही नसतो. त्याआधीच सीडचे आईबाबा सीडच्या रिझल्टची मिठाई घेऊन आलेले असतात. अहो वहिनी, या ना, या आत बसा. आज 12वीचा रिझल्ट आहे ना, संध्याकाळी लागणार म्हणाला ऋतुराज. नाही हो, रिझल्ट तर सकाळी 10ला डिक्लेअर झाला. आमच्या सिद्धार्थला तर 65% आले. हो का? मला वाटतं येतच ना ऋतू रिझल्ट घेऊन. बरं, सीड आणि त्याचे बाबा कुठे? बस येतीलच रिझल्ट घेऊन. अनन्या, पाणी आण का काकूंना. मला यावेळेस ऋतूच्या रिझल्ट बद्दल अपेक्षा आहे. तो म्हणाला अबोव 60% मिळणार म्हणून. माझे रिझल्ट. आई, बाबा कुठे आहेत? हे काय तुझ्या मागे उभा आहे. मग लागला रिझल्ट?
हो लागला. किती मार्क्स पडले? 50%. कुठे आहे रिझल्ट? कुठे? आईकडे दिला. धन्यवाद आहे सर. चला मी तुम्हाला माझ्या साईडचं नवीन कलेक्शन दाखवते. हो चला. या बसा. अहो बसतो, पण त्याआधी पेढे घ्या. सीटला 65% मिळाले. हो ऐकलं मी. अहो खूप अभ्यास केला होता त्याने. खूप खुश आहोत आम्ही. बरं, ऋतू कुठे दिसत नाहीये? हा तो वर गेला. त्याला 50% मिळाले म्हणे. हो तेवढेच मिळालेत. अहो असू द्या, निदान पास तरी झाला ना. हा फक्त खंत एकाच गोष्टीची की इंजिनिअरिंग आता ऍडमिशन नाही मिळणार त्याला. बघू त्याला कुठल्या फील्ड मध्ये घालायचं ते. हो चला, उशीर होतोय. तुला ते पेढे लोकांना द्यायचे. हो 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 निघेल. चला येतो दादा साहेब. हो चला. ठीक आहे. 65% पेढा. नमस्कार. इकडे ऐकलं कदम काय म्हणाले? तुला इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन मिळणार नाही. पण मी दाखवून देईन त्यांना आणि तुझं ऍडमिशन इंजिनिअरिंग मध्येच करेन. अहो पण आता याला 50% कशी मिळणार ऍडमिशन? त्याचा बाप जिवंत आहे अजून. काहीतरी विचार केला असेल आम्ही. बँकेकडनं लोन काढेन, डोनेशन भरेन, पण याचं ऍडमिशन इंजिनिअरिंगलाच करेन. पण बाबा मला झेपणार नाही ना इंजिनिअरिंग. त्यापेक्षा मी BSc किंवा BBA करतो ना, आणि माझे सिंगिंग क्लास पण कंटिन्यू करतो. तुला सांगित अनन्या आज जा अभ्यासाला बस. तुला जे मी सांगतोय ना ते ऐक. कळतंय? तुला इंजिनिअरिंग करावं लागेल आणि सीट ज्या कॉलेजमध्ये जाणार त्याच कॉलेजमध्ये तुला जायचं. लक्षात आलं? लक्षात आलं का? आणि हो सीटने विचारलं की ऍडमिशन कसं झालं तर काय सांगणार? ओळखीने नंबर लागला. काय सांगणार? ओळखीने नंबर लागला. मोठ्याने बोल. ओळखीने नंबर लागला. बरोबर आहे ऋतू. बाबा बरोबर बोलत आहे. आता तुझं सिंगिंग क्लासेसकडे जास्त लक्ष घालू नकोस. पण बाबा मला 12वीला जमलं नाही स्टडी, मग आता कसं काय जमणार? आणि मेन म्हणजे माझा त्याच्यात इंटरेस्टच नाहीये. तुझा इंटरेस्ट कशात आहे कशात नाही ते मला सांगू नको. तुझ्यामुळं समाजात तोंड दाखवायला जागा उरली नाही मला. लोक कशा नजरेने बघतात माझ्याकडे माहितीये. 50% मार्क घेऊन आलाय. मी सांगतोय तेच करायचं. आता सिंगिंग क्लास गेला खड्ड्यात. इंजिनिअरिंग करायचं. कळलं? बाबा करू द्या ना मला सिंगिंग क्लास कंटिन्यू. त्याच्यामुळे माझं कॉन्सन्ट्रेशन वाढतंय आणि मी इंजिनिअरिंग पण यांनी करेल इंटरेस्टने. तू तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी 10 वेळा बोलून सांगतो तुला इंजिनिअरिंग करायचं. कळत नाही तुला? हे बघ मला परत परत क्रॉस व्हायचं नाही. लक्षात घे. मी जे सांगतोय तेच ऐकायचं. आणि दुसरी गोष्ट ऐक काय सांगतोय मी. सीटच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं आणि बघायचं तो कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतोय. काय काय तुमच्यामुळे सोकावला येतो. इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनची प्रोसेस चालू होते. ज्या कॉलेजमध्ये सीटचे कॅपराऊंड थ्रू ॲडमिशन झाले असते त्याच कॉलेजमध्ये ऋतूचे बाबा डोनेशन देऊन त्याचे ॲडमिशन करून देतात.
बाबांसोबत आलो आहे. बाबा दिसत नाही तुझे, कुठे आहेत बाबा? ते ऑफिसमध्ये आहे रे, ते त्यांच्या मित्रांसोबत बोलतात. काय काम होतं? ॲडमिशन घेतलं ना मी इथे. मी पण याच कॉलेजमध्ये आहे. मी कम्प्युटर सायन्सला बॅकग्राऊंड थ्रू सिलेक्शन झालं माझं. आणि तू कोणती बँक घेतलीस? तर मी बँकिंग आहे. तुझे बाबा येतात ते. आले रे बाबा तुझे. नमस्कार काका. अरे नमस्कार. कसं काय आलं कॉलेजमध्ये? अरे बाबा माझ्यासोबतच आले ना. हो अरे हे कॉलेज माझ्या मित्राचं आहे, म्हणजे आमच्या ओळखीचे आहेत सगळे, म्हणून स्पॉट ॲडमिशन घेतलं. पण काका ऋतूला तर BSc किंवा BBA करायचं होतं, मग अचानक इंजिनिअरिंगमध्ये कसं काय? असं नाही अरे, ॲक्च्युली त्याला इंजिनिअरिंगमध्येच करायचं होतं. तो मला बोललाही होता इंजिनिअरिंग करायचं आहे. काय ऋतू? हो ना? हो बाबा. हां. बाबा टाईम होतो, चला. हो हो चालेल. उशीर होतो. बरं बाबा कसे आहेत? बरे आहेत, सगळे बरे आहेत. तुमची आठवण काढतात. हां बरं त्यांना सांग की तुझ्या हो. कॉलेजमध्ये ऋतूचंही ॲडमिशन झालं. सांगतो. हां चल येऊ. हो. ओके चल शे, बाय. चला. चल बाय, भेटू नंतर. हो. निर्मिती, ए निर्मिती. आले. झालं का काम ॲडमिशनचं? झालं. अरे वा. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या कॉलेजमध्ये सीटचं ऍडमिशन झालं त्याच कॉलेजमध्ये ऋतूचं झालं. अरे वा. सीट भेटला होता कॉलेजमध्ये? काय रे, काय बोललास त्याला ऍडमिशन बद्दल? काय नाही, ते स्पॉट ॲडमिशन बद्दल सांगितलं आणि बाबांच्या मित्राचं कॉलेज आहे असं सांगितलं. म्हणजे डोनेशन बद्दल सांगितलेच असणार. हो, तसंच सांगितलं. अनन्या कुठे आहे? डान्स क्लासला गेली आहे ती. चला आता फेस्टिवलला जा आता. फ्रेश होऊन येतो बाबा. हो. जमलं तर चहाचं बघा. बस जरा बस. आता अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा, म्हणजे पास व्हाल. बाकीच्या अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. ठीक आहे? करतो मी बाबा इंजिनिअरिंग, पण मला एवढे वर्ष तरी करू दे ना सिंगिंग क्लास. ऐक ना, आधी इंजिनिअरिंग करा, त्या सीटपेक्षा जास्त मार्क पाडा. आणि तुझ्या कॉलेजमध्ये चालतात ना अशा ऍक्टिव्हिटीज, तिकडं आपली आवड पूर्ण करा. ठीक आहे? हो, जातो मी तिथं, पण प्लीज सिंगिंग क्लास तर कंटिन्यू करू दे ना. ऋतू, जर तुला सिंगिंग क्लास करायचा तर हे घर सोडावं लागेल. या घरात राहून तुला हे काही करता येणार नाही, आणि या घरात फक्त माझंच ऐकावं लागेल. कळलं? आता परत फालतू बडबड ऐकायची नाहीये मला. कळलं का? कळलं का? पप्पा, ते ऋतू आणि त्याचे बाबा दिसले होते आज कॉलेजमध्ये. ते माझ्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय. आणि ते स्पॉट ऍडमिशन काही प्रकार असतो ना, त्या प्रकारे. स्पॉट ऍडमिशन? हो, स्पॉट ॲडमिशन घेतली त्याने. त्याच्या आईचा फोन आला होता, त्यामुळे तो त्याच्या बाबाच्या त्या कॉलेजमध्ये ओळखीची आहे. अगं ओळख वगैरे काही नाहीये. त्याच्या बाबांनी भरपूर डोनेशन दिले त्याच्यासाठी. पण मला सांग, त्याला तर इंजिनिअरिंग मध्ये काही इंटरेस्ट नव्हता ना, मग त्याचं काय झालं? त्याचे बाबा तर बोलले की त्याला खूप इंटरेस्ट आहे म्हणून, पण त्याकडे बघून असं वाटलं नाही की त्याला इंटरेस्ट असेल. मला तर वाटतं जबरदस्ती असेल. जबरदस्ती? एके दिवशी ऋतूला कॉलेजमध्ये सिंगिंगची ऑपॉर्च्युनिटी मिळते, म्हणून तो त्यातच पुढे करिअर करण्याबाबत विचार करू लागतो.
ऋतुराज मागेच राहतो, तर सीड मात्र नियमितपणे पास होत जातो. 4 वर्षानंतर सीड कॉलेजमधून पास होऊन बाहेर निघतो, तर ऋतुराज मागेच राहतो आणि मागेच पडत जातो. म्हणूनच एके दिवशी फ्रस्ट्रेट होऊन तो आपल्या बाबांशी इंजिनिअरिंग न करता सिंगिंगमध्ये करिअर करण्याबाबत बोलतो आणि यावर दोघांचे कडाक्याचे भांडण होते आणि ऋतू घर सोडून निघून जातो. बाबा तुमचा बोलून आता काही फायदा नाही. मला सिंगिंग क्लास करायचे, मला त्याच्यात ऑपॉर्च्युनिटी मिळाली. तुला काहीच कसं वाटत नाही? अरे समाजामध्ये आणि नातेवाईकांमध्ये सगळेजण तुला इंजिनियर म्हणून बघतायत. माझ्या स्टेटसचा विचार कर, तुला काही कसं वाटत नाहीये? बाबा मला पहिली ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि तुम्ही करून देत नाही मला. एक तर इंजिनिअरिंग झेपत नाही, हे करून देत नाही. बघ मी जे सांगतो ना ते ऐक. बरोबर प्रश्न केलेत मी तुला इंजिनिअरिंगला पाठवायला. 10वी पासून तुझ्या मागे राहिलो इंजिनिअरिंग कर म्हणून. आणि तुला इंजिनियर बनवायचं म्हणून त्या सीटपेक्षा जास्त भारीतले क्लासेस लावलेत मी. त्याच्याच कॉलेजला तुला ऍडमिशन मिळावं म्हणून 2 लाख रुपये डोनेशन मोजलाय मी. बँकेतनं लोन काढून तिथं डोनेशन मोजलोय. त्याचं काही घेणं देणं नाही का तुला? फक्त तुला इंजिनियर करायचं म्हणून आणि तुला तुझंच पडलंय. सुरुवातीपासून ऐकत आलोय तुमचं. मला काय करायचंय, मला काय व्हायचंय हे तर तुम्ही जाणूनच घेतलं नाही. आणि तरी त्या सीट बरोबर मला खूप कम्पेअर करायचे तुम्ही. हो, कारण त्याच्याबरोबर कम्पेअर करायचो, कारण त्याच्यापेक्षा मोठं व्हायचंय तुला, त्याच्यापेक्षा जास्त कमवायचंय तुला, त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले पाहिजे तुला. माझ्या तोंडावर येऊन ते कदम येऊन बोलतात ना, ते मला चांगलं नाही वाटत कधी. तुम्ही सांगा समजून काहीतरी. राहू दे रे तू जास्त बोलू नकोस बाबांना. मर्यादा पार करतोयस तू. बस आई बस, मला आज बोलू दे. काही दिवसापूर्वी मला धमकी दिली ती बाबांनी घराबाहेर जाण्यासाठी. आज मी स्वतःच जाणार आहे घराबाहेर. कॉलेजची मुलं मला चिडवतात की डोनेशनने ऍडमिशन घेतलंय. ती खूप गोष्ट हार्ट होते मला. तुला तुझंच पडलंय ना, आणि तुझ्यासाठी 2 लाख रुपये मोजले मी तिकडे. तुला कळत नाही? तुला घराबाहेर जायचं ना, चल निघ. नाही राहायचंय घरात, नाही राहायचंय घरात, चल निघ ना. हो आणि तुला जे काय करायचं ना ते घराच्या बाहेर जाऊन कर. काय या घरात अजिबात यायचं नाही. बस बस झालं आता. मला तुम्ही नेहमी सीटबरोबर कम्पेअर करायचे हे कळलंय मला. जरी मला त्या सीटपेक्षा जास्त मार्क मिळाले असते ना, तरी तुम्ही माझं करिअर धोक्यातच घातलं असतं. काय वाटतं तुम्हाला? तुमचं स्टेटस वाटतंय? आता मीच येणार नाही, या घराकडे वळून सुद्धा बघणार नाही. काय गरजच नाहीये तुझी. चल निघितून अजिबात या घराची पायरी करायची नाही. डोक्यावर खूप ताण घेऊन शेवटी न राहून तो आत्महत्या करतो. तर कसा वाटला आमचा स्टुपिड सुसाईडचा प्रयोग? जर आणि तर नावाचा कन्सेप्ट आपल्या समाजात खूप चालतो. म्हणजे नेमके मला असं म्हणायचंय की ऐन वेळेस मी जर असं केलं असतं तर असं झालं असतं, आणि मी हे केलं असतं तर ते झालं असतं, अशी वाक्य आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात. काम कधीही चांगलं अथवा वाईट नसतं,
ते आपल्यावर डिपेंड असतं की ते आपण कोणत्या प्रकारे पार पाडतो. स्टुपिड सुसाईड हा एका सामान्य माणसाच्या जीवनातला कन्सेप्ट आहे, पण तो वेगवेगळ्या घरात वेगवेगळ्या विषयाने समोर येत असतो. ऋतुराजचे वडील त्याची कंपॅरिझन नेहमीच त्यांच्या मित्राच्या मुलाशी करतात आणि त्याला स्वतःचे स्टेटस जपण्यासाठी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊन देतात. तसे आपल्या रिअल लाईफमध्ये सुद्धा असे प्रकार घडतात. आणि मग काय होतं? ऋतुराज सारखी म्युझिक आणि इतर फील्डमध्ये रुची असलेली मुलं स्वतःला आत्महत्येस प्रवृत्त करतात. ॲक्च्युली यामध्ये आई वडिलांची किंवा मुलांची कुणाचीही चूक नसते, तर चूक असते ती समाजातील लोकांच्या विचारसरणीची. मला तरी वाटते की म्युझिक, स्पोर्ट यांना पण एज्युकेशनमध्ये इन्व्हॉल्व केलं पाहिजे, कारण सर्वसामान्य माणसांच्या मुलांना म्युझिकमध्ये लता मंगेशकर आणि क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर यांच्यासारखं व्हायचं असतं. म्हणून एकदा सर्वांनी ठरवा की सुसाईड ही समाजाला काळिमा फासणारी संकल्पना आहे आणि ती दूर करण्यासाठी काहीतरी तोडगा काढावा लागणार आहे. धन्यवाद.